अल्पवयीन मुलींना धाक दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिरियल रेपिस्ट यास पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश। आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 65/2024 भारतीय दंड विधान कलम 377 363 सह पॉस्को ऍक्ट 4, 6, 8, 10 प्रमाणे या गुन्ह्यातील फिर्यादी या दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 12:15 ते 12:30च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना त्यांची पीडित मुलगी वय वर्षे 7 ही तिचा चष्मा विसरल्याने तो घेण्यासाठी घरी आली असता पिवळा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा अनोळखी आरोपी इसम हा बिल्डिंग मध्ये आला। त्याने फिर्यादीच्या मुलीला हाताला पकडून ती विरोध करीत असताना देखील जबरदस्तीने त्याने तिच्या हाताला पकडून बिल्डिंगच्या टेरेसवरती नेऊन जबरदस्तीने पीडित मुलीशी अनैसर्गिक संभोग केल्याबाबत फिर्यादी यांनी आचोळे पोलीस ठाण्यात दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गंभीर गुन्ह्याची बातमी प्राप्त होताच माननीय वरिष्ठांच्या आदेश आणि सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष 2 वसई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखालील युनिट अधिकारी आणि अंमलदार यांची वेगळी पथके तयार करून गुन्ह्याच्या घटनास्थळावरून पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेराच्या चित्रित झालेल्या आरोपीच्या प्राप्त अस्पष्ट फोटोच्या आधारे अनोळखी आरोपिताचा शोध चालू झाला। सदर आरोपित हा घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आणि गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदर आरोपी हा नालासोपारा पश्चिम एसटी डेपो जवळील झोपडपट्टीमध्ये आणि डोंबिवली तालुका कल्याण येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली। तात्काळ दोन्ही ठिकाणी पोलीस पथके पाठवून आरोपिताचा त्या परिसरात शोध घेतला। तपासामध्ये आरोपिताचा मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्रवास करीत असलेल्या अजमेर एक्सप्रेस या ट्रेनचा अचूक अंदाज घेऊन तपास पथक तात्काळ गुजरात बाजूकडे रवाना केले। सदर आरोपित हा सुरत शहरात असल्याने सुरत सिटी क्राईम ब्रांच यांच्या मदतीने आरोपितास सुरत येथून ताब्यात घेण्यात आले आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपित पुरुष इसमाचे वर्णन वय 28 वर्ष, राहणार सध्या नालासोपारा एसटी डेपोच्या बाजूची झोपडपट्टी, अक्षय बारच्या समोर, नालासोपारा पश्चिम, तालुका दिंडोरी, तात्पुरता राहणार दिंडोरी, नवागाव, सुरत शहर, मूळ गाव देसुरी, तालुका देसुरी, जिल्हा पाली, राज्य राजस्थान। नमूद आरोपिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून अशा प्रकारे सुमारे 4 ते 5 महिन्यापूर्वी ओसवाल नगरी बाबा संकुल नालासोपारा पूर्व येथे एक 7 ते 8 वर्षाच्या मुलीस खेचून बिल्डिंगच्या आडोशाला नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे। त्याचप्रमाणे त्यानुसार तुळींज पोलीस ठाणे येथील गुन्हे अभिलेख तपासला असता सदर बाबत तुळींज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 700/2023 भारतीय दंड विधान कलम 354 सह पॉस्को ऍक्ट कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। अटक आरोपिताकडून उघडकीस आलेले गुन्हे: 1. आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 65/2024 भारतीय दंड विधान कलम 377 363 सह पॉस्को ऍक्ट कलम 4, 6, 8, 10 प्रमाणे। 2. तुळींज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 700/2023 भारतीय दंड विधान कलम 354 सह पॉस्को ऍक्ट कलम 12 प्रमाणे। गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमूदचा गुन्हा घडलेपासून अथक व अविरतपणे सलग परिश्रम करून केवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्राप्त असलेल्या अस्पष्ट फोटोच्या आधारावरती गोपनीय बातमीदारामार्फत आरोपिताचे नाव निष्पन्न करून गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या आरोपितास सुरत येथून ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून 48 तासांमध्ये गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे, माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक, माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबुरे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर प्रकाश शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले,
पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोल्हे, अमोल कोरे, केकांत चौधरी, सर्व गुन्हे शाखा 2 वसई, सहाय्यक फौजदार संजय चव्हाण, सायबर गुन्हे शाखा तसेच सुरत सिटी क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिंग पडियार, सहाय्यक फौजदार शैलेश दुबे, फरीद खान, पोलीस हवालदार मनोज पाटील, रवींद्रभाई चव्हाण, सत्ताभाई, आशिष दिभोरा, दिनेश रबाडी यांनी केली आहे.